गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आय एम मोजना. वेलकम टू MPSC ई इन्साइट्स. विद्यार्थी मित्रो, विद्यानिकेतन अकॅडमी आणि MPSC ई इन्साइट्स यूट्यूबच्या माध्यमातून आपण इंग्रजी व्याकरणाचं विविध स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं असलेलं जे महत्त्व आहे त्याच्या अनुषंगाने एक व्हिडिओ सिरीज लॉन्च करत आहोत. यामध्ये याच्या अगोदर आपण बेसिकच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे. आता आपण हा दुसरा घटक पार्ट्स ऑफ स्पीच या अनुषंगाने बनवतो आहोत. हा जो घटक आहे विद्यार्थी मित्रो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. It will be useful to MPSC for mains exam, PSI ASO for mains and Group C also, as well as various other competitive exams. Okay, विद्यार्थी मित्रो, बेसिक इंग्रजी व्याकरण पाहत असताना पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागतं लँग्वेज काय असते आणि व्याकरण काय असतं. व्हॉट इज अ ग्रामर अँड व्हॉट इज अ लँग्वेज. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू अंडरस्टँड. ज्यावेळेला आपल्याला पूर्ण व्याकरणाचा सेक्शन अभ्यासायचा आहे, यामध्ये येणाऱ्या विविध घटकांचा विचार करायचा आहे, त्यावेळेला आपण हा घटक किंवा ही बाब समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रो. ज्याच्यामुळे तुम्हाला या घटकाशी कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत ते मुद्दे लक्षात येतील. त्याचबरोबर हा एक बेसिक घटक आहे विद्यार्थी मित्रो. या बेसिक घटकावर पुढे येणारे जे संपूर्ण व्याकरण आहे ते व्याकरण देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ओके, तर चला आपण पाहूया लँग्वेज कशाला म्हणायचं, ग्रामर कशाला म्हणायचं. ओके, लँग्वेज इज अ वे ऑफ कम्युनिकेशन. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू से यू व्हॉट इज मीन बाय लँग्वेज. लँग्वेज इज अ वे ऑफ कम्युनिकेशन. You have to understand man is a social animal. He has started in society and because of that he has to communicate each other. With the help of communication, man can fulfill his daily needs. So language is important and essential part in his life. Okay, so we can say it is the medium of communication. Language is the bridge between two persons. Are you getting it? Language is a way of communication. It is the bridge between two persons. With the help of language, man is able to express his feelings, thoughts, emotions, ideas and whatever. Okay, म्हणजेच विद्यार्थी मित्रो, भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे मानवी मनातील भावना व्यक्त करण्याचं प्रभावी साधन होय. भाषेच्या सहाय्यानं मानव व्यक्त होऊ शकतो. भाषेमुळं मानवाला विचार व्यक्त करता येतात. ओके, आफ्टर दॅट देर इज अ इम्पॉर्टंट वर्ड अँड इट इज द ग्रामर. ग्रामर इज द सायन्स ऑफ लँग्वेज. इट टीचेस अस how to use any language. It controls language. Okay, grammar is a science of language. Means with the help of grammar we are able to learn how any language can be understood. Okay, एखादी भाषा कशी बोलली पाहिजे, कशी ऐकली पाहिजे हे सांगण्याचं कार्य विद्यार्थी मित्रो ग्रामर करत असतं. ग्रामर भाषेचे नियम शिकवत असतं. ग्रामरमुळे भाषा कशी वापरावी, कशी बोलावी, कशी लिहावी हे समजतं. म्हणून त्याला विद्यार्थी मित्रो काय म्हणायचं, ग्रामर किंवा विज्ञान म्हणायचं. ओके, भाषेचं विज्ञान असं म्हटलं जातं. वर्ड काय असतो बघा, अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल लेटर्स इज नोन दॅट वर्ड. वर्ड म्हणजे शब्द असतो जो अर्थपूर्ण अक्षरांचा समूह असतो. तुम्हाला विद्यार्थी मित्रो अक्षर किंवा लेटर्स कशाला म्हणतात हे माहिती आहे? अक्षर किंवा लेटर्स हे मानवानं जेव्हा बोली भाषेतून लेखी भाषेमध्ये एंट्री केली, बोललेल्या प्रत्येक उच्चाराला त्यानं चिन्ह दिलं आणि त्यानं जे चिन्ह दिलं त्या चिन्हाला लक्षामध्ये घ्या विद्यार्थी मित्रो, आपण अक्षर असं म्हणतो किंवा आपण त्याला बाळबोध लिपी असं म्हणतो. येते लक्षामध्ये. तर हा घटक देखील तुम्हाला काय करायचा आहे, महत्त्वाचा लक्षामध्ये ठेवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर बघा काय असतं की आपण त्या शब्द म्हटलं तर कॉलेज, सचिन, रिव्हर, प्ले, ओके, गेम, लॅपटॉप, व्हॉटएव्हर. फ्रेज काय असतं, अ ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट फायनाइट वर्ब. इट इज नोन दॅट फ्रेज. अ ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट फायनाइट वर्ब. इट इज नोन दॅट फ्रेज. ओके, ज्याच्यामध्ये क्रियापद नसतं, वाक्याचा सेन्स असतो परंतु पूर्ण सेन्स नसतो, त्याला म्हणायचं विद्यार्थी मित्रो फ्रेज. आर यू गेटिंग इट? डू यू अंडरस्टँड? बघा लक्षामध्ये घ्या. तुम्हाला या संदर्भातल्या काही अडचणी असतील तर तुम्ही नंतर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, दॅट इज नोन दॅट फ्रेज. अ गुड बॉय, ओके, ॲट नाईट, लुक ॲट etc. क्लॉज काय आहे, अ ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग फायनाइट वर्ब. इट इज नोन दॅट क्लॉज. अ ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग फायनाइट वर्ब. इट इज नोन दॅट क्लॉज. ओके, Swati works in the hospital. Rohini is a famous writer. It is the clause. Okay, there are 8 parts of speech: noun, noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction and interjection. Okay, in brief we can say noun is a naming word, pronoun is a word which is used instead of noun, and adjective is a word which modifies noun or pronoun. Verb, what is the action word? Adverb is the modifying verb. Preposition is a relation word. Conjunction is a joining word and interjection is a expressing word. These are 8 parts of speech. Okay, let's discuss in detail. Okay, next,
A noun. A noun is the name of person, place, thing. It is known that noun. Noun is a name of person, place or thing. It is known that noun. Okay. A noun can be divided into two main classes. Noun can be divided into two main classes. व्यक्ती वस्तू ठिकाणाचं नाव म्हणजे नाम. नावाला दोन भागामध्ये डिवाइड केलं जातं. कॉमन नाउन, कॉन्क्रीट नाउन अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके. कॉन्क्रीट नाउन कशाला म्हणतात रे बघा. अ कॉन्क्रीट नाउन इज अ नाउन इज अ नाउन गिवन टू पर्सन विच वी कॅन सी. लक्षात आले. विच वी कॅन सी. इट एक्झिस्ट फिजिकली अँड ऑर मटेरियली. म्हणजे जे आपण पाहू शकतो त्याला फिजिकली अस्तित्व असतं, त्याला म्हणायचं कॉन्क्रीट नाउन. यस. Silver, river, table, boy, book, etc. Got it? Then concrete noun can be classified into four parts. Concrete noun can be classified into four parts. Which are they? Common noun, proper noun, material noun, and abstract noun. Common noun, proper noun, material noun, and abstract noun. Do you know what is meant by common noun, proper noun, material noun, and collective noun? Common noun means which has been given to common person, place or thing. Common noun means which has been given to common person, place or thing. It is known that common noun. Are you getting it? And then proper noun which has been given to any proper person, place or thing. Unique, proper. Okay. Then material noun, a noun which has been given to materials. Okay. And collective noun which has been given to any collections. Okay. It is known that collective noun. Okay. Next, common noun. Common noun which is used to refer common places, persons and things. Common noun which is used to refer common person, places and things. Okay. It is known that common noun. Okay. Are you getting it? चलो बघा. Common person, boy, woman. Proper place, common person, school, टेम्पल, सिटी. कॉमन थिंग्स. इथं प्रॉपर हा शब्द आलेला आहे, प्रत्यक्षामध्ये इथं कॉमन हा शब्द आहे. स्कूल, टेम्पल, सिटी. प्रॉपर थिंग, टेबल, बुक, पेन. कॉमन नाउन कॅन बी चेंज इन टू टू पार्ट्स, ऑदर, मटेरियल अँड कलेक्टिव्ह. वी विल डिस्कस अबाउट इट टू. आपण त्याच्या संदर्भामध्ये देखील पाहणार आहोत. ओके. प्रॉपर नाउन, द नाउन विच रेफर्स अ प्रॉपर पर्सन, प्लेस और थिंग. जे प्रॉपर व्यक्ती वस्तू ठिकाणाला उल्लेखित करतं त्याला म्हणायचं प्रॉपर. यस. प्रॉपर नाउन विजय, वेदिका, ज्ञानेश्वरी, रोहन. ओके. प्रॉपर प्लेस बेड, पुणे, दिल्ली. जे युनिक असतं, एकमेव असतं, त्याचं अनेक वचन होत नाही. कॉमन नाउनचं अनेक वचन होतं, प्रॉपर नाउनचं अनेक वचन होत नाही. कॉमन नाउनच्या पूर्वी उपद येतं, प्रॉपर नाउनच्या पूर्वी उपद येत नाही. हा फरक असतो, लक्षामध्ये घ्या. प्रॉपर थिंग, बायबल, गीता. Proper noun can be changed in singular to plural. Proper noun singular to plural चेंज केले जाऊ शकतात. Articles can be used before it. त्याच्यापूर्वी articles वापरल्या जाऊ शकतात. ओके. कलेक्टिव्ह नाउन बघा. A noun which refers a group of persons, places or things. Yes. जे काय करतात, कॉमन पर्सन, प्लेसेसला उल्लेखित करतात त्यांना काय म्हणायचं, कॉमन थिंग्स म्हणायचं. कलेक्टिव्ह, सॉरी, कलेक्टिव्ह थिंग्स. द नाउन विच रेफर्स अ ग्रुप ऑफ पर्सन्स, प्लेसेस और थिंग्स. Army, jury, class, team, parliament, folk, staff, crew, etc. Got it? याला म्हणायचं collective noun. A crowd of people, a board of examiners, a fleet of ships, a beach of pupils, a galaxy of stars, a pinch of salt, a nest of ants, a lock of hair. Okay. Proper noun, common noun, and collective noun are known that countable noun. Proper noun, common noun, and collective nouns are known that countable noun. Material noun and abstract nouns are known that uncountable noun. Uncountable noun. Got it? त्याला uncountable noun असं म्हटलं जातं. येथे लक्षामध्ये विद्यार्थी मित्रो, कलेक्टिव्ह म्हणजेच काय, समूह. जे एक वचनी असतं आणि पूर्ण समूहाचा उल्लेख करतं. जे एक वचनी असतं आणि पूर्ण काय करतं विद्यार्थी मित्र हो, समूहाचा उल्लेख करतं, त्याला म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन. आर यू गेटिंग इट? लक्षात येईल सर्वांच्या? त्याच्यामध्ये कोणता येतं, कलेक्टिव्हमध्ये प्रॉपर येतं, कॉमन येतं. लक्षात येते का? कलेक्टिव्हमध्ये कॉमन पण येऊ शकतं, त्याचबरोबर कलेक्टिव्ह पण येऊ. काही कॉमन नाउन कलेक्टिव्ह नाउन असतात. लक्षात आलं का? काही कॉमन नाउन मटेरियल नाउन सुद्धा असतात. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. प्रॉपर, कॉमन आणि कलेक्टिव्ह हे काय असतात, काउंटेबल असतात.
मटेरियल ॲब्स्ट्रॅक्ट हे काय असतात, अनकाउंटेबल असतात. हा देखील महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचा आहे तुम्हाला. ओके, मटेरियल नाऊन बघा. अ मटेरियल नाऊन अ नेम ऑफ मटेरियल्स और सबस्टन्स ऑफ विच दॅट आर मेड फ्रॉम. ज्याच्यापासून इतर घटक बनवले जातात त्यांना म्हणायचं मटेरियल नाऊन. ओके, गोल्ड, सिल्वर, वूड, कॉफी, घी, कॉपर, टी, वूल, क्ले, कॉटन etc. अ मटेरियल नाऊन इज नेम ऑफ मटेरियल्स, जे मटेरियलसाठी वापरलेलं असतं. वी कॅनॉट यूज आर्टिकल्स बिफोर मटेरियल नाऊन. आर्टिकल्स त्याच्यापूर्वी वापरल्या जात नाहीत. बट वी कॅन यूज आर्टिकल बिफोर स्पेशल मटेरियल नाउन्स. मात्र काही जर स्पेशल असतील, युनिक असतील, त्याच्यापूर्वी मात्र वापरलं जाऊ शकतं. ओके, कसं, वॉटर इज अ सोर्स ऑफ लाईफ याच्यापूर्वी येणार नाही, परंतु द वॉटर ऑफ गंगा इज नॉट क्लीन याच्यापूर्वी येईल. गोल्ड इज प्रिसियस मेटल, यस, त्याच्यापूर्वी गोल्ड पूर्वी येणार नाही, कारण जनरल गोल्ड आहे. परंतु ही टॉक अबाउट द गोल्ड इन द बँक, तो बँकमध्ये असलेल्या सोन्याविषयी बोलतो आहे, इथं मात्र येऊ शकतं. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन काय बघा. द नाउन विच रेफर्स क्वालिटी, कंडिशन और ॲक्शन. इट डझंट एक्झिस्ट फिजिकली, ओके, और मटेरियली. इट इज द अपोजिट ऑफ कॉन्क्रीट नाउन. लक्षात आले का. द नाउन विच रेफर्स क्वालिटी, कंडिशन और ॲक्शन etc. It doesn't exist physically or materially. It is the opposite of concrete noun. Yes, etc. It exists physically or materially. It is the opposite of concrete noun. Which are the examples? Wisdom, kindness, happiness. Quality काय येईल त्याच्यामध्ये? Beauty, honesty, brightness etc. State काय येईल? Boyhood, childhood, poverty etc. Action, ॲक्शन काय येणार? Movement, laughter, हे त्याच्यामध्ये पुढचे ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचे मुद्दे येणार. विच आर द फंक्शन्स ऑफ नाउन. वी हॅव टू अंडरस्टँड देर आर अ नंबर ऑफ फंक्शन्स ऑफ द नाउन इन द गिवन सेंटेन्स. इट मे बी वर्क्स ॲज अ सब्जेक्ट ऑफ वर्ब. ते वाक्याचा कर्ता म्हणून काम करतं किंवा क्रियापदाचा कर्ता म्हणून काम करतं. ओके, रोहित इज अ नाईस क्रिकेटर. रोहित इज अ नाईस क्रिकेटर म्हणजे रोहित हा नाईस क्रिकेटर आहे. टुडे इज हिज बर्थडे, आज त्याचा वाढदिवस पण आहे. मोदी इज अ प्राईम मिनिस्टर. ईश्वरी वर्क्स हार्ड. यस, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब काय असतं बघा, ते क्रियापदाचं कर्म म्हणून पण काम करतं. आय मेट रोहिणी. ज्ञानेश्वरी सिंग्स अ सॉन्ग. वेदिका वर्क्स हार्ड. येते लक्षामध्ये. शीतल रीड्स अ बुक. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब काय असतं, वृषाली इज व्हेरी क्लेवर. वृषाली इज व्हेरी क्लेवर. गॉट इट. वृषाली इज व्हेरी क्लेवर इज द कॉम्प्लिमेंट. अक्षय ॲज अन ॲक्टर. ॲक्टर इज अन ॲक्शन इज ॲक्टर इज अक्षय. बरोबर ना. ॲक्टर हे काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. डॉक्टर कॉम्प्लिमेंट आहे. साहिल वॉज डॉक्टर. ओके, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. आय स्पोक टू रोहन. साहिल डिपेंड्स ऑन पॅरेंट्स. साहिल डिपेंड्स ऑन पॅरेंट्स. गॉट इट. बघा, सम कलेक्टिव्ह नाउन्स विच आर युज्ड विथ प्ल्युरल वर्ब्स, जे प्ल्युरल वर्ब सोबतच वापरल्या जातात. एकवचनी वापरली जातच नाही, ती अनेकवचनीच वापरली जातात. ओके, सिंग्युलर इन फॉर्म्स वाटताना आपल्याला सिंग्युलरमध्ये वाटतात, परंतु ती अनेक वचनामध्ये असतात. कोणती रे बाळांनो? कॅटल, जेंट्री, पिनान्स्ट्री, पॉल्ट्री, कलग्री, पीपल, फोल्क, पोलीस, मेजॉरिटी etc. Let's take an example. Folks are dancing in the garden. Poultry were sold. The gentry were invited for the function. The cattle were grazing in the field. I keep many sheep, deer and swine. DWR. Okay. Abstract noun and material nouns. Okay. Which will use before these two nouns. Many will not use. Much वापरलं जाईल. Many वापरलं जाणार नाही. Material nouns and abstract nouns, these are countable. Material आणि abstract काय असतात? Uncountable असतात. लक्षात आले का? These are not material nouns and abstract nouns. These are uncountable now. Okay, an article is not used before this noun. त्याच्यापूर्वी an articles येणार नसतात. Okay, there are not plural nouns. त्यांची plural noun नसतात. बघा, this of beauty. beauty एक वचनातच असेल. water gives us lives. water एक वचनातच असणार. honesty is the best policy. honesty प्रामाणिकपणा हे काय आहे? पदार्थ भाववाचक नाम आहे, ते एक वचनामध्येच असणार. ओके, पुढे बघा. पीपल यूज गोल्ड फॉर व्हेरियस ऑर्नामेंट्स. गोल्डच्या पूर्वी उपद वापरलं जाणार नाही, ते अनेक वचनामध्ये पण येणार नाही. वेजेस, प्रीमाइजेस, स्पेक्टर, सेजर्स, क्लॉथ्स, ट्राउझर्स हे शब्द देखील दिसताना अनेक वचनात दिसतात, परंतु ते एक अनेक वचना म्हणूनच वापरले जातात.
We lost vectors in the market. येत आहे लक्षामध्ये दोन भाग असतात ना. His knowledge is his assets. Yes, assets. Cattle, gentry, vermin, people, police, etc. Okay. मेन वर्ब जेव्हा आपण वापरतो त्याला एस एस आय एस वापरत असतो. पोलीस वेअर चेसिंग द थ्यूज. जेंट्री ऑफ माय नेटिव्ह प्लेस वेअर व्हेरी काइंड. वर्मीन आर डेंजरस टू सोसायटी. ओके. ड्रॉन्स, रिकिट्स, मेसल्स, मम्स, बिलियार्ड्स, these nouns in a plural. ओके. हे सगळे नाउन्स कसे असतात प्लुरल मध्ये असतात. 100, मिलियन, यार्ड, हेड, बिलियन, टन, ग्रॉस, स्कोअर, डझन, etc. हे अनेक वचनात वाटतात परंतु ते एकवचनीच असतात. सविता हॅज 1000 रुपीज. वी बॉट 1000 ऑफ बुक्स. 1000 ऑफ स्टुडंट्स हॅव बीन टॉट बाय टीचर. ही गेव मी 2 डझन ऑरेंजेस. गॉट इट? यस. पुढे बघा. मॅस्क्युलाइन जेंडर अँड फेमिनाइन जेंडरच्या संदर्भामध्ये मुद्दे आहेत. काय म्हटलं गेलेले बघा. EWS, INE, TRIX, ETC जर प्रत्यय लागलेले असतील तर ते फेमिनाइन जेंडर होतं. मॅस्क्युलाइन जेंडर म्हणजे काय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो. मॅस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुरुषवाचक. फेमिनाइन जेंडर म्हणजे काय स्त्रीवाचक. पुल्लिंग स्त्रीलिंग ज्याला आपण मराठीत म्हणतो. लॉयन, लॉयनेस. ऑथर, ऑथरेश. मॅनेजर, मॅनेजरेस. शेपर्ड, शेपर्डेस. होस्ट, होस्टेस. जायंट, जायंटेस. प्रिस्ट, प्रिस्टेस. बॅरन, बॅरनेस. काउंट, काउंटेस. मेयर, मेयरेस. स्टीवर्ड, स्टीवर्डेस. पोएट, पोएटेस. हेयर, हेयरेस. प्रोहेट, प्रोहेटेस्ट. पेयर, पेरेस. टाइगर, टाइग्रेस. वेटर, वेटरेस. प्रिंस, प्रिंसेस. टेम्पर, टेम्परेस. फाउंडर, फाउंड्रेस. कंडक्टर, कंडक्ट्रेस. इंस्ट्रक्टर, इंस्ट्रक्टेस. ड्यूक, डीचेस. मर्डर, मर्डरेस. सॉन्गस्टर, सॉन्गट्रेस. बेनिफॅक्टर, बेनिफॅक्ट्रेस. प्रेसेक्टेप्टर, प्रेसेक्टेप्सर्स. सीमास्टर, सीमिस्ट्रेस. ट्रेलर, ट्रेलेस. सॉसर्स, सॉस्क्रेस. मॉर्क्यूस, मॉर्क्यूसेस. ओके. हिरो, हिरोइन. फॉक्स, वॅक्सन. सीझर, सीझराना. सिग्नॉर, सिंग्रोना. ॲडमिनिस्ट्रेटर, ॲडमिनिस्ट्रेक्स. टेस्टर्स, टेस्ट्रेक्स. सुलतान, सुलताना. एक्झिक्युटर, एक्झिक्युट्रेक्स. ओके. दीज आर द नाउन. थोडीशी माहिती आपण जेंडरच्या संदर्भात घेतली. ॲक्च्युली आपल्याला जेंडर, केस आणि त्याच्यानंतर नंबर हे स्वतंत्र रीतीनं शिकायचं आहे. ते आपण शिकणार आहोत नंतर. ओके. आता बघूया आपण प्रोनाउन. अ प्रोनाउन इज अ वर्ड विच इज युज्ड इन्स्टेड ऑफ नाउन. प्रोनाउन मीन्स फॉर नाउन. प्रोनाउन काय असतो नाउनच्या जागी येणारा शब्द असतो. कशासाठी रे. टू अवॉइड इट्स रिपिटेशन. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी येणारा तो शब्द असतो. इथे लक्षामध्ये प्रोनाउन इज यूज टू स्टॉप द रिपिटेशन ऑफ नाउन. रोहित इज अ ब्रिलियंट बॉय. ही इज स्टडिंग हार्ड. रोहिणी वॉज प्रिपेरिंग फॉर सिव्हिल एक्झाम्स. रोहिणीच्या ऐवजी आलं सी वॉज प्लेइंग अ गेम. पीपल हॅड लॉट ऑफ एक्सपिरियन्स. They had very nice dog. The bird flew in the sky. It looks wonderful. A pronoun is used according to number, person, gender and case of the noun. बघा प्रोनाउन म्हणजे काय परत एकदा लक्षात घ्या. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. सर्वनाम काय करतं वाक्यामध्ये येणाऱ्या नामांच्या ऐवजी वापरलं जातं. का वापरलं जातं. नामाचा पुनर्वापर पुनरुच्चार टाळण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ते काय करतं नामाचा पुनर्वापर किंवा पुनरुच्चार काय करत असतं टाळत असतं. लक्षात आले का. मग कारण का तेच ते नाम जर आम्ही पुन्हा पुन्हा यूज करत असू तर ते तेवढं इफेक्टिव्ह राहत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागतं प्रोनाउन वापरावं लागतं. ओके. टाइप्स ऑफ प्रोनाउन्स. पर्सनल प्रोनाउन, पजेसिव्ह प्रोनाउन. बघा पर्सनल मध्ये काय येतं बाळांनो. आय, वी, अस, यू, ही, हर, सी, इट. पजेसिव्ह माइन, हर, देअर्स, आवर्स, युअर्स. डेमॉन्स्ट्रेटिव्ह this, that, these, those. Distributive each, either, neither. Reciprocal each other, one another. Reflexive myself, ourself, yourself, herself. Emphatic myself, itself, herself. Relative who, which, what, whose. Interrogative who, whose, which, what. Indefinite everybody, someone, somebody, no one, nobody. Exclamatory what. ओके. पर्सनल प्रोनाउन सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह. पर्सनल प्रोनाउन म्हणजे जी प्रोनाउन्स नामाच्या
जागी वापरतात, प्रथम पुरुषी असतात, व्यक्तींच्यासाठी वापरली जातात, खास करून व्यक्तींच्यासाठी. बरोबर का रे? सब्जेक्ट प्रोनाउन, ऑब्जेक्ट प्रोनाउन. सब्जेक्टमध्ये काय येणार बघा? आय. ऑब्जेक्टमध्ये मी, यू. सब्जेक्टमध्ये परत यू. we, us, they, them, he, him, she, her, it. Subject pronouns can be used as subject means before the main verb. बघा, subject pronouns can be used as a subject means before the main verb. ते मेन व्हर्बच्या अगोदर वापरली जाणार आहे. ऑब्जेक्ट प्रोनाउन्स कॅन बी युज्ड ॲज ऑब्जेक्ट आफ्टर द मेन व्हर्ब. ते आफ्टर द मेन व्हर्ब म्हणजे मेन व्हर्बच्या नंतर वापरली जाणार आहे. ऑब्जेक्ट प्रोनाउन्स कॅन बी युज्ड ॲज ऑब्जेक्ट ऑफ मेन व्हर्ब. ते मेन व्हर्बच्या नंतर वापरली जाणार आहेत. ओके, पुढे बघा, फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्लुरल काय आहे? फर्स्ट पर्सन मध्ये आय येतं, प्लुरल मध्ये वी येतं. सेकंड पर्सन यू, प्लुरल मध्ये देखील यू. थर्ड पर्सन ही सीट, इकडं दे. टेबल ऑफ फर्स्ट पर्सन बघा, नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पजेसिव्ह केस. नॉमिनेटिव्ह केस म्हणजे कर्तरी, करता. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कर्म, पजेसिव्ह म्हणजे मालकी. मालकीमध्ये ॲडजेक्टिव्ह पण असतात, ॲडव्हर्ब पण असतात. दोन्हीमध्ये काय डिफरन्स असतो? ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याच्यानंतर नाम येईल आणि प्रोनाउन असेल तर त्याच्यानंतर नाम येणार नाही, ते नामाच्या जागी येईल. जसे की बघा, आय नॉमिनेटिव्ह, ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय होतं? मी, पजेसिव्ह मध्ये माय, ॲडजेक्टिव्ह मध्ये, आणि पजेसिव्ह प्रोनाउन मध्ये माय. प्लुरल मध्ये काय होतं बघा? वी. प्लुरल मध्ये ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये अस, पजेसिव्ह मध्ये आवर, आणि पजेसिव्ह नाउन मध्ये आवर्स. गॉट इट? पुढे बघा, टेबल ऑफ सेकंड पर्सन, नॉमिनेटिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, पजेसिव्ह. येस, सिंग्युलर मध्ये यू, पजेसिव्ह मध्ये युवर येते लक्षामध्ये? युवर येते लक्षात? त्याच्यानंतर प्लुरल युवर. टेबल ऑफ थर्ड पर्सन, ही नॉमिनेटिव्ह, ही सी इट, ऑब्जेक्टिव्ह मध्ये हिम हर इट, पजेसिव्ह मध्ये हिज हर इट्स, आणि पजेसिव्ह प्रोनाउन्स मध्ये काय येतं? हिज आणि हर्स. इट्स. प्लुरल मध्ये दे, देम, देअर. ओके, देअर्स. गॉट इट? I am person. These books are yours. This is this is mine. We are active. We love you. Love me. They help us. Our country is great. This is that is her book. I love you. You are laborious. This is their building. बघा, प्रत्येक वाक्यामध्ये आय, दुसऱ्यामध्ये युवर्स, तिसऱ्यामध्ये माइन, चौथ्यामध्ये वी, पाचव्यामध्ये मी, यू, दे, अस, अवर, हर, यू. हे काय आहेत? वेगवेगळे प्रोनाउन्स आहेत, असं आपल्याला काय येतं? लक्षामध्ये येतं. ओके, आले लक्षात सर्वांच्या? पुढे बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. व्हॉट इट? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. धिस बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय असतात? विच आर यूज टू पॉइंट आउट और demonstrate the persons or things are called the demonstrative pronouns. These अनेक वचनामध्ये these, that, those, such, such, the same, yonder. बरोबर? This is a window, that is a car, these are books, these are notebooks. This, that sort of, kind of, singular noun plus singular verb. This kind of car is costly. That sort of shirt is not good. This kind of garden looks wonderful. Those sort of, kind of, plural noun, plural verb. Those kind of cars are costly. These sort of shirts are not good. Those kind of gardens look wonderful. Got it? Possessive pronoun बघा, a pronoun which is used to show possession. पजेसिव्ह प्रोनाउन, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, दोन्हीमध्ये फरक असतो. प्रोनाउन काय करतं? नामाच्या जागी येतं, माय. ॲडजेक्टिव्ह नामाच्या अगोदर येतं, माय. अवर्स, अवर. युवर्स. येते लक्षामध्ये? युवर, इथं युवर येणार, सॉरी, इथं युवरच येणार बरं का, युवर. यस. पुढे बघा,
there. Noun can be used before the possessive pronouns. Noun can be used before the possessive pronouns. Okay, ते possessive pronouns नंतर येतात. Noun can be used after the possessive adjectives. बरोबर, इकडं possessive adjective नंतर वापरले जातात. Reciprocal बघा, each other and one another are known that reciprocal pronoun because they express reciprocal relations. त्याच्यामध्ये दोनच येतात. Each other is used for two persons or things. One another is used for more than two persons or things. Reflexive pronoun बघा, singular plural, I myself, he himself, her herself, it itself, one oneself, you yourself, we ourselves, you yourselves, and they themselves. Okay. Verbs that are followed by reflexive pronouns. Buy, write, eat, prepare, cut, dry, enjoy, dress, bath, wash, injure, evil, heart, learn, burn, scratch, encourage, blame, kill, introduce, fried, resign, express, apply, cheat, prostrate, absent. When these are used as the subject of verb, they help are called reflexive pronouns because they help to reflect or turn the action of the verb back upon the subject. कर्त्यावरच क्रिया झालेली आहे. Emphatic pronoun बघा, pronouns which are used to emphasis on the noun or pronoun. Myself, ourselves, yourselves, himself, themselves, herself. कर्त्याच्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या ते नंतर येतात. Emphatic pronouns are usually placed immediately after the noun or pronoun. ते नाम किंवा सर्वनामाच्या नंतर लगेचच येतात. immediately लगेचच येतात. Got it? Emphatic pronouns are used to the sentence as optional. वाक्यामध्ये ते वापरली जातात. वापरलीच पाहिजे असं काही नाही. लक्षात आले का? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन पहा, each, every, either, neither. एका व्यक्तीसाठी असतात. each, every आलं तर सिंग्युलर नाउन येईल, सिंग्युलर वर्ब येईल, मेन वर्बला एस ई एस आय एस लागेल, हिज हर इट्स असे शब्द येतील. each players play well in the match. Every student, every age. Each girl was asking. Each girl and boy was enjoying. Each party and leader want to win the election. Each, every of plural noun, plural objective pronoun आणि सिंग्युलर फॉर येणार त्याच्यामध्ये, हिज हर पण येणार. Every of you has worked hard. Each of the singers sings well. Each of them was were going there. Got it? Indefinite pronoun बघा. These pronouns which denotes indefinite persons or things are called indefinite pronouns. Everybody, somebody, nobody, anybody, everybody, someone, no one, anyone, everything, something, nothing, anything, all, some, both, any, most, enough, few, many, none, little, one, another. हे सगळे इनडेफिनेट प्रोनाउन्स असतात, म्हणजे अनिश्चित असतात, म्हणजे कोणासाठी वापरलेत माहिती नसतात. बरोबर की नाही? कोणासाठी आलेलेत माहिती नसतात. समबडी, एव्हरीबडी याच्यानंतर सगळ्यानंतर एकवचनी क्रियापद येतं. मुख्य क्रियापद असेल तर त्याला एस ई एस आय एस प्रत्यय असतो. सर्वनाम येत असेल तर त्याच्या पुढे हिज आणि हर येतं. लक्षात आले का? नन हॅज सबमिटेड, देअर नाही येणार, हिज प्रपोजल येणार. समवन हॅज लेफ्ट, देअर नाही येणार, हिज बॅग येणार ऑन द टेबल. समवन हॅड टू शो हिज तिकीट, बरोबर येणार वाक्य. येते लक्षामध्ये? तर इथपर्यंतचे आपण मुद्दे बघा अभ्यासलेले आहेत. आले लक्षामध्ये? नाउन, प्रोनाउन. थोडंसं वन्स अगेन जर रिकॅप करायचं म्हणलं आपल्याला तर बघा लक्षामध्ये घ्या काय येणार आहे. याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग. कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, ठिकाणाच्या नावाला नाम असं म्हणतात. नाउन कॅन बी क्लासिफाईड इंटू 5 पार्ट्स. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, मटेरियल नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन अँड कलेक्टिव्ह नाउन. येतं लक्षामध्ये? याच्यामध्ये मटेरियल आणि जे प्रॉपर मटेरियल नाउन जे असतं, त्याचबरोबर जे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असतं त्याच्यापूर्वी उपद वापरत नसतात, त्यांना अनेक वचनामध्ये करायचं नसतं. बरोबर नाही? कॉमन नाउन अनेक वचनामध्ये केलं जाऊ शकतं. येतं लक्षामध्ये? कॉमन नाउन अनेक वचनामध्ये केलं जाऊ शकतं. कॉटेड? तर हे सगळे मुद्दे याच्या अंतर्गत लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर सर्वनाम, सर्वनामाचे विविध प्रकार. त्याच्यामध्ये आपण पाहिलं पर्सनल,
त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंटरॅगेटिव्ह, इम्पॅरेटिव्ह, एक्सक्लामेटरी सगळे प्रकार त्याच्यामध्ये आपण सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत. ओके, याच्यानंतरच्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत तो भाग म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब. लवकरच आपण त्याचा देखील व्हिडिओ बनवणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की हे जे लेक्चर्स आहेत त्याला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.